व्हीवर येतोय, वाव भारी ना. तर हो खरं आहे, हसताय ना, हसायलाच पाहिजे. या शोमध्ये आम्ही 6 आणि 7 जुलैला येतोय रात्री 9 वाजता. नक्की नक्की बघा आम्हाला टी व्हीवर. तर हे जे मोठमोठाले आर्टिस्ट लोक असतात ना, म्हणजे कलाकार असतात ना, तर त्यांच्यासाठी जे व्हॅनिटी व्हॅन असतात ना, तर हे बघा ही तीच व्हॅन आहे जी आम्हाला दिली होती मेकअपसाठी, आवरण्यासाठी. तर मी हा ड्रेस घातला होता आणि आवरलं पटकन. आणि त्याच्यानंतर मी फ्रेश, हे बघा इकडं पण बाकीच्या कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन होत्या. ते एवढं काय मला त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण ही प्रत्येक कलाकाराची आपापली वेगळी होती. ते खूप भारी असते. हे बघा मागं आमच्यासोबत आणखी 2 रील स्टार होते. तर आम्हाला हसायलाच पाहिजे या शोमध्ये इन्व्हाइट केलं होतं. इन्फ्लुएन्सरला इन्व्हाइट करतात ते प्रत्येक वीकला. तर आमच्यासोबत आणखीन 2 होते. तर हे बघा हे जे होते का ते एक होते, आणि कार्टून आणि सूर्यवंशी दाजी ते एक होते. म्हणजे त्यांच्या चॅनलचं नाव आहे ते. तर हे बघू शकता. फायनली आम्ही त्या स्टेजवर गेलेलो होतो. म्हणजे शो सुरू नव्हता झाला, त्याच्या अगोदर. शो सुरू झाल्यानंतर म्हणजे शूट करायला काही जमत नव्हतं, पण त्याच्या अगोदर किंवा मध्ये जे गॅप होते त्याच्यामध्ये शूट करू देत होते. तर हे बघू शकता, हे जे मागं एक जोडी दिसते ना, ते एक, आम्ही एक, आणि मी आता सांगितलेलं एक, असे एवढे जण म्हणजे आम्ही इन्फ्लुएन्सर होतो. आणि परत स्वप्नील जोशी आणि त्यांचा एक नवीन चित्रपट आहे, तर त्यांची सगळी टीम पण आलेली होती तिथे. तर फर्स्ट टाईम रिअलमध्ये पाहिलं. परत अलका कुबल मॅडम, तर त्यांना पण फर्स्ट टाईम रिअलमध्ये पाहिलं. डॉक्टर निलेश साबळे सर यांचं तर म्हणजे भेट होण्याची, म्हणजे त्यांना समोर बघल कधी असं वाटत नव्हतं स्वप्नात पण. तर त्यांना मी समोर पाहिलं, त्यांच्यासोबत फोटो वगैरे. आमचा शिवांशने ना खूप त्रास दिला, म्हणजे रात्री ते कार्यक्रम संपायला जवळपास 2:30-3 वाजले. तर आणि शिवांश खूप रडत होता रात्री. त्याच्यामुळं शो झाल्यानंतर जे फोटो वगैरे काढतात ते मला काही फोटो काढायला जमले नाही, कारण पाऊस येत होता थोडा आणि शिवांश खूप जास्त रडत होता. तर मी काही फोटो नाही काढले, पण चव्हाण साहेबांनी काढले. आणि शो सुरू असताना मी अलका कुबल मॅडमसोबत काढले होते. बाकी नाही काढणं झाले, कारण शिव खूपच रडत होता. आम्ही व्हिडिओ वगैरे अगोदरच काढले होते. नंतर म्हणजे तो 11-11:30 व्यवस्थित राहिला, पण त्याच्यानंतर तो माझ्याशिवाय राहतच नाही. खूपच जास्त रडत होता, पण तरी पण अर्ध्या शोमधून पण बाहेर जाता येत नव्हतं. तरी मध्ये थोडा ब्रेक असायचा, त्याच्यामध्ये मी जायचे शिवकडून भेटून यायचे. शिवमुळे मम्मीला पण मध्ये बसायला जमलं नाही, कारण तो शो सुरू असताना लाईव्ह सगळे रेकॉर्डेड, तिथे एवढे मोठे कॅमेराज ते असतात. तर मग ते कसं ना, ते रडलामध्येच तर प्रॉब्लेम म्हणून. तर बघा इकडे पण जे काय म्हणतात त्याला, म्हणजे कोण विनर आहे वगैरे ते ठरवत होते. तर बघा शिव बाहेर बसला होता. मी मध्ये ब्रेक असला की बाहेर येऊन जायचे. तर हे सगळं इथलचं मॅनेजमेंट होतं. तर खूप भारी सेट वगैरे कसा असतो हा पाहिला फर्स्ट टाईम. म्हणजे याच्या अगोदर कधी असं बघायलाच नाही भेटलं. बघा माहेरची साडी, म्हणजे दुकान वगैरे असं, म्हणजे प्रत्येक इथं नाही का, प्रत्येक असं असायचं, एक दुकान किंवा रेल्वे, परत घर किंवा हॉस्पिटल, असं प्रत्येकाचं असं घरासारखं असायचं नाही का, की जे रिअलच आहे. तर हे बघा ते पिक्चर जो न्यू रिलीज झाला आहे, तर त्याचे सगळे कलाकार होते. तर स्टेजवर हे बघा फोटो वगैरे त्यांचे सुरू होते. आम्ही बसलेलो होतो. नंतर इकडं डॉक्टर निलेश साबळे सर आणि स्वप्नील जोशी सर यांचं ते चित्रपटाचं डान्सचं वगैरे सुरू होतं. बाईगणा त्या चित्रपट आहे, तर प्रमोशन होतं त्यांचं. तर ते आलेले होते. तर म्हणजे रिअलमध्ये बघते असं समजतच नव्हतं, वाटतच नव्हतं रिअलमध्ये एवढ्या सगळ्यांना कलाकारांना बघते, म्हणून खूप भारी वाटत होतं. तर तुम्ही ना नक्की आम्हाला 6 आणि 7 जुलै 2024 रोजी सायंकाळी, म्हणजे रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा आम्हाला. आम्ही पण बघणार आहेत. आता आमचं म्हणजे काय येते काय नाही आता बघू आल्यावर. बघा पाऊस सुरू होता असं तिथं, म्हणजे इथं जे मध्ये एका बिल्डिंग तिथे शूट होतं, आणि हे बॅक साईडला होतं, तिथे जेवायला वगैरे पण होतं 2-3 टाईम. हे बघा अलका कुबल मॅडमसोबत गेलेले फोटोसाठी, तर त्यांच्यासोबत छोटासा व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर हे बघू शकता आमच्या रील्स वगैरे दाखवल्या. स्टेजवर सगळे बघत